ते गाव आता माझं नाही असं समज. असं कसं म्हणू शकता तुम्ही? हे असा घसा कोरडा करून काही बी परिणाम होणार नाही माझ्यावर. स्वार्थी आहात तुम्ही. हे असं वागणं शोभत नाही तुम्हाला. या बसा. इथे काहीतरी विचित्र आहे. तानाजी काकांच्या तोंडून नक्कीच दुसरंच कोणीतरी बोलतोय. इंगाजी तुम्ही? हा तुमची मदत करायला आलोय. मधराज लय संतापल्यात. ते तुमचा छळ करायला इकडे येतीलच. त्याच्या आधी हे घ्या. कवडी तुळजाईची कवडी आहे. तुम्हाला बी समध्या त्रासातनं हीच वाचवल. इंगाजी तू खरंच आम्हाला मदत करायला आला? तू मधराजाचा माणूस असून पण. जनक बाबा त्याच्या आश्रयाला गेलो ते नाईलाजानं. खर तर म्या बी देवी आईचाच भक्त आहे तुमच्यासारखा. हा आता तुमच्या एवढं धाडस माझ्यात नाही. एवढंच लई वर्ष गुलामगिरीत काढलीत. पाक पाठीचा कणा मोडूस तवर. आता कुणासमोर मान वर करून बोलू बी शकत नाही. खर तर माझ्यासारख्या माणसाची जगण्याची लायकीच नाही. तरी पण मेंगाजी तुमच्या मनाची अवस्था आम्हाला कळती आहे. पण तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. वाईट माणसात राहून मन निर्मळ ठेवायला लई मोठं धाडस लागतं. आता भक्त प्रल्हादच बघा ना. तो असुरांच्या राज्यात होता पण तरी बी देवाची भक्ती करत होता. त्याच्यामुळे समध्यांचा छळ थांबला. आता तुम्ही आम्हाला ही कवडी दिली आहे ना व, ही कवडीच आम्हाला आणि समध्या गावकऱ्यांना या छळापासून वाचवेल. हाय राजा हाय राजा. मी नाही येऊ शकत. काय बी झालं तरी हे ठिकाण मी सोडून जाणार नाही. काय आहे काय त्या गावात? एकदम भिकारडं गाव आहे. त्या गावातले लोक अजूनही जास्त भंपक आणि भिकारडे आहेत. मी त्या गावात राहावं अशी त्या गावातल्या लोकांची लायकी सुद्धा नाही. धनाजी काका असे कधीच नव्हते. इथे काहीतरी विचित्र आहे. पण नक्की काय आहे ते डोळ्यांना दिसत नाहीये. ते शोधून काढावंच लागेल. महादेव, तुम्ही योग विद्येचे गुरु आहात. तुमच्याकडून मी ही विद्या शिकते. याच विद्येचा वापर करून या जागेचं सत्य शोधून काढण्यासाठी मला मदत करा. अरे बापरे, हे काय पाहते मी? या जागेचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. भयंकर आहे. खूप म्हणजे खूपच भयंकर. तू इथं आलीस, आमच्या संग राहिलीस, लय भारी वाटलं. पण आता कधी परत भेटायचं नशिबात आहे कुणास ठाऊक. ठीक आहे, आमच्याकडून एक छोटीशी भेट. आणि सावकाश जा, लांबचा प्रवास. काका, तुम्ही पण तुमच्या गावात परत यावं असं मला अजूनही वाटतंय. तुम्ही पुन्हा विचार करा. नाही पोरी, आता मी त्या गावात येणार नाही. इथं मी सुखात आहे. ठीक आहे, नका येऊ. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. त्याच्यानंतर मग तुमचं मत बदलत असेल तर बघा. तू काही बी दाखव पोरी, मला काही बी फरक पडणार नाही.
कुठं आहेत त्या जनक आणि त्याची बायको? कुठं आहेत माझे नवीन गुलाम? कुठं आहेत? मदराजाचा फटका आता नाही सुटका. काय जनक भाऊ, सापडले का नाही माझ्या तावडीत? गेले काही दिवस तुमचा आवाज जरा जास्तच वाढला होता. तुमचा आणि तुमच्या त्या लेकीच. कुठे आहे ती? कुठे आहे तुमची आगाऊ लेक? प्राण गेला तरी मी तुला ते सांगणार नाही. असं मग तुझे प्राण जातील याची व्यवस्थित व्यवस्था मी करतो. मी तुमच्या पाया पडते, यांचा असा छळ नका करू. तुमचा असा छळ करणारे मी की फक्त तुमचं गावच नाही, सगळा पृथ्वी लोक भीतीनं थराथरा कापेल. आई राजा धाव, आई राजा धाव. अहो त्यांना मारू नका. अहो नका मारू. मान वर करून माझ्याकडे बघतोयस? हा? आई राजा, बघून घेईन माझ्याच कैदेत आहेस तू. ही जगदंबा कुठे आहे हे तुझ्याकडून काढल्याशिवाय मी शांत राहणार नाही. बघून घेईन. दुखत असेल ना वा? एवढं मारलंय. अगं काहीच दुखत नाहीये मला. अगं हे बघ, मला काय बी लागलेलं नाही. देवी आईनं वाचवलं मला. खरंच की हो, हा चिमितकारच म्हणायचा ह्यो. आई राजा, उदो उदो आई राजा. उदो उदो. हो, मधात जगदंबाला बी शोधायचं म्हणत होता. ती जर त्याला सापडली तर? इतका काळ लोटला तरी अद्याप दैत्यगुरु सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी मी शक्य तितके सायास घेतले. त्या ऊर्जेचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण ती सुद्धा हाती गवसत नाही. आम्ही आमच्या परीने शक्यतो सगळे प्रयत्न करतोय. अगदी यज्ञ करूनही पाहिला, पण शुक्राचार्य दिसले नाही. पण एक वेगळी गोष्ट मात्र जाणवली. कोणती वेगळी गोष्ट? जगदंबा चिंचपुरात गेली होती खरी, पण ती एकटी नव्हती. तिच्या पाठीशी कोणती तरी एक मोठी शक्ती होती. ती कोणती शक्ती हे आम्हालाही अजून समजलेलं नाहीये, पण शुक्राचार्यांना नाहीसं करण्यामध्ये याच शक्तीचा हात आहे हे निश्चित. मग दितिमाता, ती वेगळी शक्ती कोणती आहे याचा शोध आपण घ्यायला हवा. सर्व गुलामांच्या त्राता, भिंगार गावचे भाग्य विधाता, सर्व गावकऱ्यांचे करता धरता येत आहेत हो.
असुर नरेश, आपण एवढ्या लांब प्रवास करून गेलो, त्या धनाजीला शोधून काढलं, पण तो आपल्या सोबत आलाच नाही. सगळी मेहनत वाया गेली आपली. तुळजाई म्हणते प्रयत्न कधीही वाया जात नाही. आपण जमिनीत पेरणी करतो, त्यातून कधी ना कधी रोप उगवतच. त्याची फळंही आपल्याला मिळतात. उशिरा मिळतील, पण मिळतात हे नक्की. भिंगार गावात बोलता बोलता कधी पोहोचलो कळलंच नाही. देवी, अहो काय हे, काय अवस्था झाली आहे ही गावाची. सगळी घरं उघडी आहेत, गावात कोणी माणूस नाही, रस्ते रिकामे, गाव रिकाम. मध्ये सगळ्या गावाला गुलाम बनवले असं दिसतंय. देवी, गावात कोणीच नाहीये. काय अवस्था झाली असेल हो सगळ्या माणसांची. तुझ्यावर सोपवलेलं कार्य ते पूर्ण करून आला असशील तर इथे थांब, नाहीतर चालता हो. तुम्हाला दिलेला शब्द मी पाळलाय असुर नरेश. सगळं गाव माझ्या कैदेत होतच, आता त्या जगदंबेचे आई वडीलही माझ्या कैदेत आहेत. मग तिच्या आई वडिलांचं मी काय करू? त्यांना इथे द्वारपाल म्हणून उभा करू का मुदपाक खाण्यात पाठवू? जगदंबा कुठं आहे? मला जगदंबा हवी आहे. तिचं काय झालं तेवढंच सांग. तिच्याच मागावर होतो मी. ती कुठे कुठे गेली याची बित्तम बातमी आहे माझ्याकडे. ज्या धनाजीला उचलून मी भिंगार गावात गेलो त्याला शोधायला गेली होती ती. त्याला बरोबर घेऊन यायचा डाव होता तिचा. महिषा ही मुलगी आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी करायला लागली आहे. अरे पण मूर्ख राज, तो कोण धनाजी की कोण, त्याच्यापर्यंत ती पोरटी पोहोचणार नाही याची व्यवस्था तू आधीच का केली नाहीस? ती पोहोचली तरी फारसा फरक पडणार नाही असुर नरेश. त्या धनाजीच्या भोवती मी अशी व्यवस्था केली होती की तो जगदंबेला नकार देणार याची मला खात्री होती. आणि तसंच घडलंय. जगदंबा तिथून रिकाम्या हातानं परत निघाली आहे आणि आता ती भिंगार गावातच येणार, म्हणजे माझ्याच जबड्यात. आता ती सगळ्या बाजूने हरली असुर नरेश. यावेळी ती सुटून कुठेच जाऊ शकणार नाही. वा, म्हणजे आता जगदंबा अवतार संपुष्टात येण्याची आणि तुळजा माझ्या अधीन होण्याची वेळ आली आहे. अगाई ग, काय दुर्दशा झाली आहे देवी आईच्या देवळाची. कोणी माणसंच नाहीयेत गावात, काय करणार? तुळजाई, मी ज्या गावात राहिले वाढले तिथल्या लोकांचे हाल करतोय हा मद्राज. त्याचा अहंकार संपवण्याची वेळ आली. मी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देणार, त्याला हरवणार आणि गावातल्या लोकांना वाचवणार. जगदंबा,
तू गावात परत येऊन चूक केल्यास, लई मोठी चूक केल्यास. तो मधराज लई शक्तिशाली झालाय, त्याचा माज आणि छळ लई वाढलाय. अगं तुझ्या आई वडिलांना बी गुलाम केलंय त्यानं. आता तुझी बारी आहे. माझे आई बाबा पण संकटात आहेत हे मलाही जाणवलं होतं. समद गावच संकटात आहे, म्हणून म्हणतोय तुम्ही जा इथून, इथं थांबू नका. समधे लोक त्याची गुलाम झाल्यात, ह्यातनं सुटका नाही. त्या मधराजाला हरवणं शक्य नाही आता. दुष्ट माणसांना हरवण्यासाठी एक चांगला माणूस पण पुरेसा असतो काका. मी त्याला हरवेन आणि माझ्या आई बाबांनाही सोडवेन. तू जिद्दी आहेस, धाडसी आहेस, पण ह्याला हरवायचं तर एक बंधन आहे तुला. कसलं बंधन? तू बी त्याची गुलाम आहेस. तुमचं घरदार त्यानं जप्त केले, तुझ्या आई वडिलांना पण त्यानं गुलाम बनवले. आता नियमाप्रमाणे तू त्याच्या विरुद्ध उभारू शकणार नाहीस, हे नियमात बसणार नाही. माझ्याकडे आहे त्याच्यावरचा उपाय. जरा हळू ढकलताय काय? माणसात का कोण? दादा किती लागलंय हो तुम्हाला? अरे किती छळणार आहेत साध्या बोळ्या गावकऱ्यांना? कुठं फेडणार आहेत ही पाप? अहो धीरानं घ्या, काळजी करू नका. देवी आई आपल्याला या संकटातनं बाहेर काढेल. अहो पण ती देवी आहे कुठं वहिनी? तिला तिच्या भक्तांचं दुःख दिसत नाही होय? दादा देवी आई कधी कधी भक्तांची परीक्षा घेत असते, पण योग्य वेळ आली का मदतीला धावून येतीच. अहो ही कसली परीक्षा? हातावर, पायावर, पाठीवर, अंगावर समद्या ठिकाणी वळ उठल्यात. त्या मधराजाच्या सैनिकांनी पार कातडी सोलून काढल्या. आता सहन बी होत नाही. भक्तांना कधी कधी अशी कठीण परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, लई मोठा. त्याचं राज्य बी लई मोठं होतं, लई संपत्ती होती त्याच्याकडे. पण देवाचा आशीर्वाद असल्या बिगर त्या संपत्तीला काही अर्थ असतो का सांगा बरं? पण ह्यो राजा ह्यो होता देवीचा भक्त. याने ठरवलं देवी आईला प्रसन्न करायचं. मग त्यानं काय केलं? आपलं शिरच देवी आईला अर्पण केलं. एकदा नव 7 वेळा. मग देवी आई प्रसन्न झाली. तिनं राजाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. तो सुखी झाला, त्याची प्रजा बी सुखी झाली. देव कधी कधी भक्तांची अशी विचित्र परीक्षा घेत असतो. पण म्हणून आपण देवावरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. सुखात आपण कसे वागतो, त्या परीस दुःखात आपण कसे वागतो, यावरून आपली भक्तीची आणि माणूसपणाची पारख होत असते. खरंय का नाही? देवी आई समद भक्ती आहे. आपल्यावरच्या अन्यायाचा बदला ती घेणार. या दुष्टांना योग्य वेळी शासन करणार. बरं तुम्हाला म्हणून सांगतो, देवी आई या कवडीच्या रूपात आपल्या बराबर आहे. आपण समधी हिची प्रार्थना करू. देवी आई आपल्या मदतीला धावून येईल बघा. कुठला उपाय? मद्राज नाही करतोय असं दाखवून अन्याय करतोय. मी नियम मोडणार नाही.
पण त्याला त्याच्याच पद्धतीने धडा शिकवणार. देवी, मदराज खूप अहंकारी आहे, त्यामुळेच तो इतका धुमाकूळ घालतोय. मी त्याच अहंकाराचा वापर करून त्याला हरवणार. तिथे कुणीतरी आहे. मी आलेच. अगं पोरी, दुसरं कोण असणार इथं? समद गाव त्या मदराजच्या कोठडीत बंद आहे. कुणी बी बाहेर राहिलेलं नाही. काका, तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगा की मी आले. होय, पण पोरी तू जरा स्वतःची काळजी घे. इथे कोणीतरी होतं, नक्कीच होतं, पण कोण?